बेल भंडारा इथे फुलं पायथ्याला होता जेजुरीचे हा है ना जेजुरीची मेन कमान दाखवते पिलू हॉले करलंय बघा तुम्हाला सगळ्यांनी हॅलो करा सगळ्यांनी. जेजुरी गडाच्या पायथ्याला खूप मोठा नंदी आहे हो का. सगळ्यांनी नंदीचं दर्शन घ्या. नंदी महाराज की जय. नंदी महादेव. आणि समोरच जेजुरी गडाची मोठी कमान आहे. तर दगडाचं बांधकाम आहे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. एवढी मोठी घंटा पण आहे. आणि इथून रोड बंद होता आम्ही म्हणून दुसरीकडून निघालो होतो आता मुख्य तर वाटेनं जाताना साईडनं असं मूर्त्या दिसल्या म्हणून मोह आवरलं नाही म्हणून शूट केली थोडंसं मी. चाललो आता वरती आम्ही निघालो. दुसऱ्या वाटेने तुम्ही वंदना दीदी हाय करो. चला हम भी हाय कर सकते हैं ऐसा नहीं है. हाय करो करो हाय कर की कुछ फायदा नाही. जेजुरी गडाच्या पायऱ्यात ह्या पूर्ण दगडाच्या पायऱ्यात सगळ्या. सवय नाही त्यामुळे मला सुद्धा दम लागला. मी नालकाताई चालत जातोय आता वरती. हे बघा उंच आहे गड म्हणून कशाला म्हणलंय जेजुरी गड नाव गडाचं किती. आणि अर्ध्यातूनच तुम्हाला साईडचा परिसर दाखवायला लागले. हे बघा पावसाचं वातावरण आहे. रम्य परिसर झाला हिरवागार. जिकडं बघल तिकडे हिरवळ आहे मस्त. जय मल्हार. आणि साईडने छोटी मोठी दुकान आहेत ते सुद्धा मी शूट करण्याचा प्रयत्न केले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर वाटत काही काही ठिकाणी बेल भंडारा. आता इथं आहे ना इथं पूजा तर गोंधळ घातला जातो इथं देवाचा. अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी होळकर नाडीच मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. अजून थोडंसं वरी चढल्यास मी तुम्हाला वरची एक आणखीन कमान दाखवते. तिथं कमान आहे असा खडी खडी पायऱ्या येतात उंच. आणि आता इथं आरती आणि पिलूची मम्मी दोघी बोलायला लागले. त्या दोघीला माहीत नाही मी शूट करायला लागली म्हणून. त्या दोघी गप्पा मारतायत आणि मी असं त्यांचं डायरेक्ट शूट करते. त्यांना काही कल्पनाच नाही की मी शूट करते म्हणून. तर आत्ता जस्ट बघितलं. चला अजून वरती निघालो. आमचा झाला एक 4 आणि भाग चढून झालाय. हे बघा असे मध्ये मध्ये कमी मोठ्या मोठ्या दगडांच्या. आम्ही दोघी पण मी आरती पण थकल्यासारखं झालंय थोडंसं पण ठीक आहे काही वाटत नाही. चालतोय आम्ही. येळकोट येळकोट जय मल्हार शिवा मल्हारचा आहे कोट घ्या खंडेरायाचा आहे कोट घ्या मल्लू देवाचा आहे कोट कोट घ्या. तर आजूबाजूचा परिसर मोठी कमान दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. तर सगळं बांधकाम दगडाचं ऑल. आणि किती कमान आहेत खूप कमान आहेत जेजुरीला जाताना खूप. तेव्हा पिलूची मम्मी यायला लागली वरती चढत. चल पिलूला मानावं लागलं. खरंच पिलूचं कौतुक आहे. तर एवढ्या सगळ्या पायऱ्या तिनं स्वतःहून चढली. कुठं मम्मीला किंवा मला किंवा कोण दुसऱ्या आंटीला कुणाला सुद्धा मला घ्या असं म्हणलीच नाही. तेवढ्या सगळ्या स्वतःहून एवढ्या उल्हासात एवढं मन प्रफुल्ल करून तिनं एवढ्या पायऱ्या सगळ्या चढली. खरंच कौतुक आहे पिलूचं. पिलू खंडेराय तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल बाळा. चलो वंदना दीदी थक गई ना बहुत. बोलो हाँ. चला चला ते बॅनर चिवलेले छान तुम्ही सगळे जाताना म्हणून. हां चल हां चला. सेपरेट आला. चप्पलचं स्टँड फ्री आहे बघा मोफत. ओटी देऊ का तरी खना नारळाची ओटी घ्या. नारळ ओटी बेल लावून फुलं. चला चल पिलो. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. आम्ही पुन्हा या. इकडे पहिलं दर्शन घ्या. समोर पाया पडून यायचं मग मंदिरात जायचं.
जेजुरी नगरी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पूर्व दरवाजा. जेजुरी गडावर मंदिराचा हा साईडचा सगळा परिसर आहे बघा. मंडपी तर एवढ्या मोठ्या मोठ्या तिथं किती तर मंडपी आहेत. आणि हे का किती सुंदर मंडपी, सुंदर सुंदर छोट्या मोठ्या सगळ्या साईजमधल्या मंडपी मस्त दिसायला लागल्या. आता कमानी साईडनी दरवाजे मोठे मोठे, पश्चिम दरवाजा, पूर्व दरवाजा असे दरवाजे तर गडाला. तर पूर्ण सगळं सोन्याची जेजुरी म्हणतात, ती काही खोटं नाही. तेव्हा सोन्याची जेजुरी जिकडं तिकडं भंडारा, बेल भंडारा उधळायला लागले तर भारी वाटायला लागले. आलो आम्ही दर्शनाच्या रांगेत आला हो का. दर्शनाला रांग लागली तरी सॅटर्डे होता म्हणून एवढं काही जास्त रांग नव्हती, पण बऱ्यापैकी होती ठीक. म्हणजे जास्त गर्दी तुडूंब पण नव्हती आणि कमी पण नव्हती, ठीक होती गर्दी. तर रांगेचं शूट करते मी तुम्हाला दाखवण्यासाठी हो का. तर भाविकांसाठी चांगली सोय केली आहे हिने. वरती आपला पत्रावित्रास ठोकून घेतला आहे, चांगलं पाऊस आला तर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. मीन वंदना दी दोघी रांगेत आहो, बाकीचे पुढं आहेत, आम्ही दोघी मागं होतो म्हणून मी आमच्या दोघींचं पण जरा शूट करून घेतलं. आणि आतमधला गाभारा मी सॉरी तुम्हाला नाही दाखवू शकणार, कारण मध्ये मोबाईल अलाउड नाही, मध्ये मोबाईल जप्त करून घेतील त्याने, म्हणून मी तुम्हाला आतमधला मेन जो गाभारा आहे तो नाही दाखवू शकणार. पण देवाचं दर्शन मी नक्की तुम्हाला घडवून. येळकोट येळकोट, जय मल्हार शिवा मलाडचा कोट घे, खंडेरायाचा कोट घे, मलू देवाचा कोट येळकोट घे. तुम्ही सगळ्यांनी दर्शन करून घ्या. माझंसुद्धा मन प्रसन्न झालं, फ्रेश वाटते. तर आले मी बाहेर. आता आम्ही सगळ्याच जणी बाहेर आलो, साईडला येऊन बसलाव इथं. तर इथून मी खालचा एरिया तुम्हाला शूट करून दाखवते. इथं बांधकाम चाललं आहे, सगळे बांबू बांधतात साईडनं, सगळे खांब आहेत लोखंडाचे हे का साईडनं बांधलेत. तरी आम्ही एक ठिकाणी साईडला बसून थोडंसं अल्प उपहार चालला आहे, पाणी पितोय, बिस्किट खातोय, दर्शन झाले म्हणून. तर चाललं आहे आमचं थोडंसं असं. असं गोल दिसले कमानीत कमानी कमानीत कमानी. नाही काढत आपल्याला दर्शनाला. अर्धा नाही ठेवायचं. अरे लिहिलं नाही मला. अरे क्योंकि लोग पता ये घूमती नहीं है. वाओ क्या बात है. बना 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 बातें करो ना कुछ तो. मतलब लोगों को पता नहीं है. क्या पता नहीं है लोगों को. हाँ किस टाइप का घूमती ये नहीं पता लोग. सब लोगों को लग रहा होगा यार ये तो घूमती भी है. हाँ कुछ लोग जले. ह्यांनी केलंय बरं आपलं सगळ्यात राणीने केले ना. मी केलंय, ह्यांनी केलंय. क्या चीज का क्या चीज का मग ते मी असं केलेलं पाहूनच मग मला असं इन्कॉल केला. किधर गई. जास्त आहे का पाऊस. चांगला आहे पाऊस. नवीन नवीन नवऱ्या बघा जेजुरीत.
जाऊन म्हणलं आमचं जाऊन ते पण चालू कर. इथं थांब. आणि हा म्हणलो की तुम्ही जीवाला वापस जावं लागेल तर इकडे फिरू जरा आणि मग हे करू पश्चिम दरवाजा. पश्चिम दरवाजाचा म्हणजे पुढचा भाग आहे हा वारं सुटले. जेव्हा इकडून असं उतरलं का असं होऊन इकडून असं दर्जा आहे ना तिथून असं खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी सजली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली. मंदिरात मोठा पाऊस पडलाय, चांगला सडाका. त्याच्यानं का मंदिरात भंडारा असल्यामुळं सगळं वल्लचिक आणि एवढे पाय जोरात जबरदस्त नेसटायला लागले. छोटे छोटे लेकरं सुद्धा बदाबद पडायत मंदिरात. दगडाचं खाली दगड असल्यामुळं तर जास्त भंडाऱ्यामुळं तर जास्त असं चिकट चिकट झाले थोडंसं आणि पाय निसटायला लागले. तर आम्ही सगळे सावकाश सावकाश चालायला लागलो. तर दर्शन तीन झाले, सगळं मंदिर फिरतोय आता, भंडारा उधळतोय सगळे मिळून. वातावरण छान आहे, मन प्रसन्न झालं देवाचं दर्शन घेऊन. खंडेराया माझ्या मैत्रिणींना मला सगळ्यांना सगळ्यांच्या जीवनातले सगळे संकट दूर कर, सगळ्यांना सुखीच ठेव, माझ्या लेकराबाळाला सुद्धा सगळ्यांना सुखी ठेव. देवा तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे. आलेल्या संकटाला तोंड देण्याची हिंमत, ताकद आणि सहनशक्ती करण्याची आम्हाला ताकद दे देवा. बस तुझ्या आशीर्वादानं असंच आम्हाला फिरू दे. हां अजून एकदा उधळा. टिळकोट टिळकोट जय मल्हार. चला शनिवारी आज आपापल्या नावाने देवाचा दिवा लावतो. जय मल्हार बोलतील आपापल्या नावाचा दिवा लावा. तेल घ्या, तेल होऊन चला देवाचा दिवा लावून चला. जय मल्हार म्हणून तेल व्हा. आपापल्या नावाचा दिवा लावा. देवाचा दादा तेल घ्या. जय मल्हार म्हणूनच तेल व्हा. दर्शन नाही चला रांगेमध्ये घ्या, तेल घ्या, तेल होऊन चला 10 रुपये. आपापल्या नावाचा दिवा लावा. देवाचा 10 रुपये तेल होऊन चला. जय मल्हार म्हणून तेल व्हा.
ते जवळ विकले 10,000 रुपये ते लावून चला देवाचा दिवा लावून चला. मी टाकते नंतर. जा तू बी बाय पड. जय मल्हार. जय मल्हार. दर्शन झाल्याच्या नंतर खाली उतरताना एक सुंदर देखावा दिसतो. एक गार्डन केले तिथं सुंदर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, त्यांचे मावळे, त्यांचा अश्व, सगळा सुंदर, खूप सुंदर देखावा केला आहे तिथं. जबरदस्त देखावा केला आहे. तर मी पिल्लू जाऊन बघतोय. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. त्यांनी आपल्या मंदिराचं म्हणजे खंडेरायाचं मंदिर जे जेजुरी गडाचं जीर्णोद्धार ह्यांनी अहिल्यादेवीनेच केलं आहे. किती धर्म मी बाहेर पडून येते पटकन. असं चालते कोट जय मल्हार. शिवा मल्हारचा आहे कोट घे. तर लवकरच आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर मला नक्की सांगा कमेंट करून आजचा व्हिडिओ कसा वाटला. लाईक शेअर सबस्क्राईब.